ईस्टर्न रेल्वे भरती 2025 म्हणजेच पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती निघालेली आहेत आणि ते पण अप्रेंटिस पदासाठी आहे मित्रांनो. या गोष्टी लक्षात ठेवा. इथे अप्रेंटिस पदासाठी टोटल जागा आहे 3115 आहेत. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण पाहिजे. त्यामध्ये आयटीआय तुमचा ट्रेड इथे पाहून घ्या तुम्ही. फिटर, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, त्यानंतर पेंटर, लाईनमॅन, वायरमन इत्यादी, इलेक्ट्रिशियन इत्यादी जर ट्रेड असतील तरच तुम्ही यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. वयाची अट ही 23 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्ष. एससी एसटी 5 वर्ष सूट राहील. ओबीसी साठी 3 वर्ष सूट राहील. नोकरीच्या ठिकाणी पूर्व रेल्वे म्हणजे पूर्व भागात पूर्णपणे. त्यानंतर जनरल ओबीसी साठी 100 रुपये फी असणार आहे. एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडी साठी किंवा महिलांसाठी फी नाही. ऑनलाईन करण्याची पद्धती ऑनलाईन राहील. अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन राहील. 13 सप्टेंबर शेवटची तारीख आहे. स्टार्टिंग फॉर्म म्हणजेच जे काही फॉर्म स्टार्टिंग झाले आहे ते 14 ऑगस्ट पासून झाले आहेत. इथे थोडक्यात आपण थोडीशी पीडीएफ बघू. मित्रांनो, पीडीएफ बघत बसलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मी तुम्हाला थोडंसं सजेस्ट करतो की फॉर्म भरण्या अगोदर पहिले पूर्ण पीडीएफ वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या कास्टसाठी कुठे जागा आहेत. हे बघा, इथे इथे तुम्हाला सांगतो मित्रांनो की इथे डिव्हिजन वाईज आपल्याला जागा दिलेल्या आहेत. तर डिव्हिजन वाईज पहिले इथे बघून घ्या तुमच्या ट्रेडसाठी कुठल्या एरियामध्ये जागा आहेत. ते हावरा, लिलुआ, देन इथे सिल्दा म्हणजे बाहेर. तर मित्रांनो, तर या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर इथे सिम्पली आपल्याला लिंक फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन अगेन्स्ट ऍक्ट अप्रेंटिस 2025 ते 26 ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे न्यू लेटेस्टमध्ये. आणि ते ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍक्ट अप्रेंटिस या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचं जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर ऑलरेडी रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करू शकता. आता आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. या नवीन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा आणि हे सर्व माहिती वाचून घ्या, जे काही इन्स्ट्रक्शन असेल त्याच्याबद्दल ते, आणि क्लिक प्रोसीड फर्दर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. तर इथे मित्रांनो तुमचा ट्रेड कुठला आहे, कुठल्या ट्रेडसाठी तुम्ही करताय, तर इलेक्ट्रिशियन. म्हणजे इथे पाहू शकतो आपण की एवढी लिस्ट आहे. या लिस्टमध्ये जे तुमचा ट्रेड आहे तो निवडा, आणि यामध्ये जर तुम्ही केलेला ट्रेड जर नसेल तर तो तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यानंतर कॅन्डिडेट नेम म्हणजे इथं विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे. नाव पूर्ण टाकायचं मित्रांनो, ते पण आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसार नाही. तर नाव आडनाव असं टाकायचं आहे. ते नाव टाका. त्यानंतर फादर नेम आणि आडनाव टाकलं तरी चालेल. इथे मदर नेम टाका. इथे डेट ऑफ बर्थ घ्या विद्यार्थ्याची. देन इथे कम्युनिटी म्हणजे ज्या कास्टमधून बिलॉंग करतो ती कास्ट घ्या. त्यानंतर आर यू डिफरंटली एडेड ॲबल म्हणजेच आपण अपंग वगैरे आहात का, असेल तर येस करा. त्यानंतर किती टक्के, 40% वर आहात का, हो असेल तर येस करा, अन्यथा नो करून टाका. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा. इथे मेल फिमेल जे काय असेल, रिलिजन बुद्धिस्ट हिंदू वगैरे जे काय असेल ते टाका. इथे आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन आहात का तुम्ही, नाही असाल तर येस करा. कुठल्या याच्यामध्ये पदामध्ये आहात ते पण टाका. त्यानंतर आर यू वॉर्ड ऑफ एनी ऑफ वन म्हणजे यापैकी काय आहेत का तुम्ही, नाही. इथे सिम्पली नन करून टाका. इथे मेल आय डी टाका. कन्फर्म ईमेल आय डी इथे टाका. मोबाईल नंबर, कन्फर्म मोबाईल नंबर. देन इथे आपल्याला आपला ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर विलेज, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पोस्ट ऑफिस, आपलं पिनकोड, आणि नियरेस्ट रेल्वे स्टेशन म्हणजे तुमच्या जवळचं जे काही रेल्वे स्टेशन असेल ते टाईप करायचे. त्यानंतर वरचा ऍड्रेस आणि खालचा ऍड्रेस सेम असेल तर इथे या ऑप्शनवरती डबे द्या, क्लिक करू शकता तुम्ही. त्यानंतर आपला इथे 10वीच्या मार्कशीटनुसार आपला रोल नंबर लिहा. बोर्ड जो काय आपला महाराष्ट्र बोर्ड असेल ते टाका. इथे ऑप्टेन मार्क, तुम्हाला किती मार्क पडलेत, 500 पैकी ऑटोमॅटिक येऊन जाईल. आणि तुमचं पासिंग आहे इथे टाकून घ्या. इथे पासिंग टाकल्यानंतर आपल्याला इथे आयटीआयचा सर्टिफिकेट नंबर जो वरती असतो 232475 वगैरे जो असतो तो नंबर टाका. त्यानंतर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण पास झालो त्या इन्स्टिट्यूटचं नाव टाका. इयर ऑफ पासिंग टाका. ऑप्टेन मार्क, तुम्हाला तुमचा 2 वर्षाचा असेल तुम्हाला कितीपैकी किती मार्क पडलेत, म्हणजे ऑप्टेन म्हणजे मार्क पडलेले ठिकाण ऑप्टेन, आणि कितीपैकी पडले ते टाका. आणि आयटीआय पर्सेंटेज इथे टिक करा. आणि त्यानंतर इथे इन्स्ट्रक्शनवर क्लिक करा. इन्स्ट्रक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे. जसं की system @123 pass @123 किंवा त्या विद्यार्थ्याचं नाव टाका. @123 केलं तरी चालते, किंवा हॅश पण वापरू शकता तुम्ही. कन्फर्म पासवर्ड इथे टाका. देन इथे कॅप्चा कोड टाकून सिम्पली क्लिक टू कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. भरलेली संपूर्ण माहिती इथे आपल्याला कन्फर्म करायची आहे. इथे सविस्तर माहिती आपण भरलेली ते कन्फर्म करून घ्या. आणि इथे आय हॅव व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करून कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. डू यू वॉन्ट टू सबमिट, यस, ओके करा. तर अशा पद्धतीने आपला फॉर्म हे सबमिट होऊन जाईल. आणि आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर इथे पाहायला मिळेल.
तर हा रजिस्ट्रेशन नंबर कुठेतरी कॉपी करून घ्या. तर आपलं लॉग इन पण या रजिस्ट्रेशन नंबरवरूनच करायचं आहे. क्लिक हेअर टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक हेअर टू लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे सिम्पली आपला रजिस्ट्रेशन नंबर पेस्ट करा. पेस्ट होत नाही वाटतं. इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकला, पासवर्ड टाकला, कॅप्चा कोड टाकला, लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने आपला फॉर्म लॉग इन ओपन होऊन जाईल. तिथे सिम्पली आपल्याला पहिले इथं फिल युनिट प्रेफरन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला जे काही आपल्या जागेनुसार जे काही प्रेफरन्स युनिट्स आहेत, जिथे जागा आहेत, त्या एक एक आपल्याला इथे आपल्या पद्धतीने आपल्याला जे जवळ वाटेल ते घ्या. सगळे प्रेफरन्स आपल्याला देणे अनिवार्य आहे. तिथे एकूण 7 युनिट्स आहेत. जे आपण क्लिक कराल ते आहेत या लिस्टमध्ये पुन्हा ते आपल्याला पाहायला मिळणार नाही. इथे एक एक घ्या आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. ओके. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला लेटेस्ट कलर फोटो, फ्रंट फेस, त्यानंतर सिग्नेचर, आपला लेफ्ट हँड, देन इथे 10वीची मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट म्हणजे 10वी मार्कशीट आणि 10वीची सनद. त्यानंतर इथे सिलेक्ट एज प्रूफसाठी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा 10वीची सनद पण वापरू शकता. इथे ITI सर्टिफिकेट, ते मार्कशीट आणि इथे कास्ट. तर मी इथे सगळे डॉक्युमेंट एकदा अपलोड करून घेतो. जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो. टोटल डॉक्युमेंट्स मी इथे अपलोड करून घेतले आहेत. इथे अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करतो. ओके. ओके ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सारे डॉक्युमेंट्स इथे आता अपलोड होत आहेत आपले. इथे आपले डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत आणि हा फॉर्म आपला सक्सेसफुली भरून झालेला आहे. प्रिंट ॲप्लिकेशन या फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करा. ती प्रिंट काढून घ्या. प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करा. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.